नमस्कार. मी ज्योतिषी आभा करंदीकर. बरंच काही असंच आणि बरंच काही या आपल्या शीर्षकाखाली आपण बरेच वेळा लाईव्ह येतो आणि वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलतो. जसं मला जमेल तसं मी लाईव्ह येते आणि पत्रिका बघत असताना काय काय घटना घडतात आणि त्याच्या संदर्भात काही तुमच्यासाठी उपयोगी असेल तर त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करते. आता गेले 10-15 दिवस एक महाराष्ट्रामध्ये खूप अत्यंत विचित्र अशी घटना समोर आली आणि त्याची प्रचंड चर्चा चालू आहे. आणि ती खरंच निंदनीय आहे. म्हणजे भयंकर संताप येणारी घटना आहे, की ज्योतिषी या नावाखाली काय-काय करतात आणि त्याला लोकं कसे-कसे बोलतात. ह्याच्याबद्दल खूप आश्चर्य वाटलं एक ज्योतिषी म्हणून. आणि किती ज्योतिषी लोकांनी त्याचा निषेध केला ह्याच्याबद्दल पण आश्चर्य वाटलं. कारण समाजामध्ये ज्योतिषी आहे आणि मी उपाय देतो किंवा तोटके करतो किंवा तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमांनी तुम्हाला बरं करतो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, असं सांगणारे जे भोंदू आहेत, ह्यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे. हे जे लोक आहेत, बेसिकली समाजामध्ये ज्योतिषी आणि त्याच्याबरोबर ज्योतिषाकडे गेल्या गेल्या उपायच दिले पाहिजेत, असा एक मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज अत्यंत चुकीचा आहे. ज्योतिषी काय आहे? ज्योतिषशास्त्र काय आहे? त्याच्या मागे त्याचा संकल्पना काय आहे? त्याचा आपण किती उपयोग करून घेतला पाहिजे? कधी केला पाहिजे? ह्या सगळ्यासाठी मी आज जरा विस्तृत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शिक्षित लोक सुद्धा याला बळी पडतायत. घरातले आग्रह करतात म्हणून तुम्ही बळी पडलात, हे काही मला पटण्यासारखं नाही. म्हणजे सामान्यतः तरी पटण्यासारखं नाही. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतीलही, पण तरी सामान्यतः पटण्यासारख्या गोष्टी नाहीत. ज्योतिषी कोण आहे, खरंच आहे की नाही हे बघायला हवं. तुम्ही साधं डॉक्टरांकडे जाताना सुद्धा एखाद्या विषयातला आजार असेल तुम्हाला शरीराच्या संदर्भातला, तर तुम्ही ठराविक त्यातला तज्ञ डॉक्टर बघता, त्यांचे रिव्ह्यू वाचता. हल्ली तर नेटवरनं तुम्ही रिव्ह्यू पण बघता आणि पण ते रिव्ह्यू फेक सुद्धा असू शकतात हं. आता कारण आपण खूप भूलभुलैयाच्या आयुष्यात म्हणजे जगात आहोत. मागेही मी बरेच वेळा म्हटलंय की राहूचा अंमल आहे. म्हणजे प्रत्यक्ष दाखवलं वेगळंच जातं आणि असतं वेगळंच. पण आपल्याला सतत विवेक बुद्धी आहे की नाही ह्याचा कोणी विचार करायचा का? आपल्याला फक्त मेंदू दिलाय हा अभ्यासासाठी, एक संसारातल्या अडचणी दूर करण्यासाठी, घरातल्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी एवढीच बुद्धी दिली आहे का आपल्याला? आपलं चारित्र्य, आपल्याला मूळतः असलेले संस्कार, आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांनी अशा काही गोष्टी केल्या होत्या का ह्याचा एक विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्योतिषी या नावानी आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे किती बरोबर आहे? ज्योतिष शास्त्रामध्ये काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. मूलतः ज्योत ईश ह्याचा अर्थच समजून घ्या. साधा मराठी शब्द आहे, पण संस्कृत म्हणा किंवा मराठीत म्हणा, तुम्हाला त्याचा अर्थ सहज कळतो. ज्योत म्हणजे आपल्याला प्रकाश देणारी ती ज्योत आणि ईश म्हणजे ईश्वराचं रूप. तो व्यक्ती ईश्वराचं रूप नाही. ईश्वराच्याकडे जाण्यासाठी परब्रह्मानी आपल्याला निर्माण केलंय, त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या अडचणींमध्ये प्रकाश टाकणारा हा ज्योतिष आहे आणि तो स्वतःही टाकत नाही. तुमच्या कुंडलीचं वाचन करणारा हा वाचक आहे. नीट समजून घ्या, ज्योतिषी हा कुठलाही देव नाही. कोणीही बदल करता नाही. या जगामध्ये, या पृथ्वी तलावर अशी एकही व्यक्ती नाही की तुमच्या आयुष्यात असलेले प्रसंग नाहीसे करू शकेल. अगदी अ, अगदी पक्क डोक्यात ठेवा. कारण आपल्याला देवदेवता अशा आपल्याला माहिती आहेत. प्रभू राम आहेत, श्रीकृष्ण आहेत, संत आहेत. ह्यांना सुद्धा या गोष्टी चुकल्या नाहीत, तर तुम्ही आणि मी काय चीज आहे आणि तुम्ही अशा लोकांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जाता. स्वतः जाता, आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाला नेतात, त्याच्यावर आजूबाजूला नेतात, पैसा ओततात. तुम्हाला काय वाटतं पैसा खर्च केला की सगळं मिळतं का? मग मला सांगा, रावणाकडे तर किती पैसा होता, मग त्याला का नाही मिळालं सगळं? हा विचार का नाही मनात येत? फक्त अडचणी
कोंडीत अडकलो की काहीतरी पळवाट काढायची. आपण मनुष्य होतो, आपण प्राणी नाही आहोत, आपण मनुष्य आहोत. आपल्याला बुद्धी दिली आहे, या बुद्धीचा वापर कधी करणार? ज्योतिषशास्त्रामध्ये वेदांत मधला जो जे 6 अंग आहेत त्या 6 अंगातला महत्वाचा भाग आहे ज्योतिष. या ज्योतिषशास्त्राच्या आधारे हे कधी ज्योतिषशास्त्र कशावर अवलंबून आहे तर खगोलशास्त्रावर अवलंबून आहे. ग्रह तारे म्हणजे आपण ताऱ्यांना त्या नक्षत्र म्हणतो जे आपल्या ग्रहांच्या आणि याच्यामध्ये परिघात येतात त्यांना 27 नक्षत्र आहेत आणि आत्ताच्या काहीशे वर्षांच्या काळामध्ये त्याला राशींचं पण एक रूप दिलंय सोपं जावं अभ्यासासाठी म्हणून. पण ते गणिती रूपाने मांडलं जातं. खगोलशास्त्राच्या आधारे आपल्याला एक संकेत देऊन एक सावधगिरी बाळगण्यासाठी म्हणून ज्योतिषशास्त्र आहे. मला सांगा की कुठलीही गोष्ट घडणार असेल तुमच्या आयुष्यामध्ये घडणार असेल तर 1,000, 10,000, 50,000 लाखो रुपये देऊन सोनं देऊन अशी जर बदलत असती घटना तर मला सांगा इतके श्रीमंत लोकांना आजारपण आलंच नसतं. त्यांच्याकडे पैसा आहे ना. का विचार करत नाही? का अशा लोकांना बळी पडता? कारण ते वाटच बघत असतात तुमच्यासारख्या लोकांचे. खगोलशास्त्राच्या आधारे अभ्यास करून जो माणूस खरोखर ज्योतिषी असतो ना तो कधीही उपाय सांगत नाही कारण त्याला पक्क माहिती असतो की मी वाचक आहे. मी वाचक याचा अर्थ तर समजून सांगते तुम्हाला. तुम्हाला एखादी भाषा येत नसेल, फ्रेंच येत नसेल किंवा जॅपनीज येत नसेल तर आणि त्या भाषेतल्या एखाद्या कंपनीचं तुम्हाला पत्र आलं तर तुम्ही काय करता त्या भाषेचा वाचक ती भाषा येणारा जो तुमच्या ओळखीचा आहे त्याच्याकडे जाता आणि ते पत्र तुम्ही त्याच्याकडनं वाचून घेता. ते वाचून घ्यायची जी प्रक्रिया आहे ना ती काम ज्योतिषी करतात. ते तुमच्या पत्रामध्ये शब्द बदल करू शकत नाही, तुमच्या पत्रातलं कुठलीच गोष्ट बदल करू शकत नाही. हे सगळं माहिती असतानाही आपण असं का करतो? कशासाठी करतो? आणि मग आपण ह्या लोकांना आता बोलतो. मला सांगा ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या चाललेल्या असताना तुम्हाला का नाही कळलं की अरे एखाद्या पाण्यातनं एखाद्या याच्यातनं काय असं साध्य होणार आहे? मी माझा प्राच्यम एक OTT प्लॅटफॉर्म आहे तिथे माझा इंटरव्ह्यू झाला होता ज्योतिषी म्हणून. तो तुम्हाला युट्यूबवर दिसेल. तिथे मी त्यांना विचारलं होतं की तुमचं आयुष्य 50 रुपयाच्या किमतीचं आहे का? 50 रुपयाची वस्तू घेऊन तुमचं आयुष्य बदलू शकणार आहे का? काही काही लोक नुसतेच उपाय सांगतात, काही सांगतात, तुम्ही घरी करता. ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी वेळ येते किंवा तो नेमका काळ येतो की आता तुमचे दुःख संपायचा काळ आलाय आणि नेमकं ते झालंय आणि घडलंय. मला सांगा श्रीकृष्णांनी त्यांचा मृत्यू त्यांना माहिती होता की कसा आहे तरी सुद्धा मग त्यांनी त्याच्यात बदल करण्यासाठी का नाही धडपड केली? श्रीरामानी का नाही धडपड केली? आपल्या मुलांना वनवासात जावं लागणार आहे म्हणजे नंतरही म्हणजे राज्यावर आल्यानंतर आपली मुलं आपण आधी कित्येक वर्ष बघणार नाही आहोत. आपल्या पत्नीला सगळ्यातनं जावं लागणार आहे हे त्यांना कळलं नसेल. साक्षात परब्रह्म असताना सुद्धा त्यांना माहिती नसेल. असं माहिती असताना सुद्धा त्यांनी आपल्याला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आहे ते स्वीकारा. स्वीकारणं हाच मोठा उपाय आहे. तोच आपण अंमलात आणत नाही आणि अशा लोकांच्या बद्दल आपल्याला माहिती कळली तर आपण बोलत नाही. मला आश्चर्य वाटलं. माझी तब्येत ठीक नव्हती, जरा आवाज बसला होता आणि त्या सगळ्याच्यामध्ये मी जास्त तुमच्याशी अशा पद्धतीने संपर्क साधू शकले नाही. पण कितीतरी ज्योतिषांनी किती मोठ्या प्रमाणात निषेध करायला हवा होता. ज्योतिष शास्त्राला बदनाम केलं जात आहे. कोणी उठतं आणि म्हणाला की मी डॉक्टर आहे. तुम्ही विश्वास ठेवाल का त्याच्यावर? नाही ना. कसं आहे ज्योतिष म्हणल्यावर सगळे ज्योतिषी आहेत असं नाही होत. तर खरंच अभ्यास केलाय का? अभ्यास केलेला जो खरा ज्योतिषी आहे तो तुम्हाला असले उपाय सांगणार नाही. तो तुम्हाला स्थिती द्यायचं काम करेल. तो तुम्हाला सद्मार्गावर न्यायचं काम करेल. कालच मला एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही 2-3च प्रश्नांची उत्तरं देता, जास्त बोलत नाही असं का? मी अनेक ज्योतिषांकडे जाऊन आलेलो आहे आणि त्यांना माझी पत्रिका दाखवली की ते सगळं भराभरा भराभरा सांगायला सुरुवात करतात की अगदी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत काय घडणार आहे हे सांगायला सुरुवात करतात.
खरंच गरज आहे काय सगळ्याची? ताप आल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता ना, मग ताप आलेला असताना डॉक्टरांना विचारता का 10-15 वर्षांनी मला डायबिटीस होणार आहे का, मला माझा बीपी शूट होणार आहे का, मला हार्ट अटॅक येणार आहे का, हे 10 वर्षापूर्वी विचारता का डॉक्टरांना? नाही ना. जो प्रॉब्लेम आलाय तेवढ्या पुरेसं त्याचं निदान करायला, निदान करण्यापेक्षा ते जाणून घ्यायला म्हणून ज्योतिषाकडे जायचं असतं. की अच्छा ह्या कालावधीमध्ये माझा आता टफ पिरियड आहे, या कालावधीमध्ये मला आर्थिक संकट येणार आहे, तो कालावधी समजून घ्यायचा असतो ज्योतिषाकडे जाऊन. काय करायचं असतं ते पण मी आता सांगते तुम्हाला ज्योतिषी म्हणून. ज्योतिषाकडे जाऊन ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला काळ कठीण असतो. काही काहींच्या आयुष्यामध्ये घटस्फोटाचे योग असतात, काही काहींच्या आयुष्यामध्ये संतती योग नसतो, काही काहींना नोकरी मिळत नाही 1.5-2 वर्ष, हा त्यांचा योग असतो. तो योग जाणून घेतल्यानंतर आपण तो स्वीकारला पाहिजे. स्वीकारण्यासारखी मोठी गोष्ट नाही. स्वीकारणे हेच भगवद्गीतेमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. जे समोर आलेलं आहे, जे भूमिका तुला कर्म करायला सांगितलं ते तू स्वीकार. हे वारंवार श्रीकृष्णाने सांगितलं ना. का अशा लोकांकडे तुम्ही जाताय? आणि मग वेगवेगळ्या माध्यमांना ज्यांचा याच्यावर विश्वास नाही किंवा ज्यांना या धड ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती नाही किंवा जे चुकीच्या जाहिराती बघून त्याच्यावर विश्वास ठेवतात, ती लोक ज्योतिषशास्त्राला बदनाम करतायत. शास्त्र जाणून घ्या ना आणि तुम्ही शिका ना. आता मला सांगा, एखादा पदार्थ हॉटेलमधला तुम्हाला आवडला तर तुम्ही तो शिकण्याचा प्रयत्न करता की नाही घरी आल्यावर? मग आजच्या काळ असा आहे की तुम्हाला शास्त्र शिकण्याची गरज आहे. हे भोंदू आणि अशी लोक ही तुम्हाला वारंवार इतक्या प्रमाणात सापडणार आहे, गल्ली सापडते. मी अतिशय विचारपूर्वक तुम्हाला सांगते. 2024 सप्टेंबर मध्ये माझ्या अनुचरणी आभाश्री या युट्यूब चॅनलवर मी याबद्दल अतिशय विस्तृत सांगितलेलं आहे की अतिचारी गुरुच्या कालावधीमध्ये हे भोंदू लोकांचं प्रमाण वाढणार आहे आणि सगळ्या स्तरावरची लोक जातात. अशी कशी जातात? एवढं काय तुमच्यावर संकट आलंय? मृत्यूसारखं मोठं आयुष्यात काहीच नसतं. हे का नाही कळत आहे? कळायला पाहिजे ना. काय होणार आहे तुमच्या आयुष्यात? मृत्यू येईल, याच्या व्यतिरिक्त काय होईल? आपण अध्यात्माकडे जात नाही, आपण ग्रंथांना उघडत नाही, आपण कुठल्याही देवाधिकाचं म्हणत नाही, कुठली स्थितीच नाही. मग हे अस्थिर लोक ह्या लोकांचीच ही लोक वाट बघतात. राहू जो आहे ना, तो रूप बदलतो. मी पुन्हा सांगते, अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. राहू काय आहे तर रूप बदलणार आहे. प्रत्यक्षात त्याची राक्षसी वृत्ती आहे. ही जी सगळी अशा पद्धतीची लोक येतात ना, हे राहूच्या अंमलाखालची लोक आहेत. यांना प्रसिद्धी पण पाहिजे, त्याच्याबरोबर पैसा पण पाहिजे. आपल्या हक्कानी कष्टानी, पण सत्याचा पैसा पाहिजे. पैसा का नाही कमवायचा पण सत्याला धरून कमवायचा, कोणालाही फसवून कमवायचा नाही. हे सत्य शिकवलेलं आहे. पण राहू हा फसवेगिरी करून तुम्हाला वेगळ्या मार्गाला लावून तो माझ्यावरून पळून जातो. कंड राक्षस आहे, त्याची वृत्तीच ती आहे. हे असे मी जे असं व्हिडिओ बोलते ना तुम्हाला, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत का नाही पोहोचवले जात? स्वतः ऐकतो, त्याला लाईक करतो, फार फार तर कधीतरी कमेंट करतो, पण हेच चुकीचे जे अंधश्रद्धाला सांगणारे जे व्हिडिओ येतात ना, अमुक ह्याला अमुक होईल, अमुक तिथी आली की तमुक होईल. अरे तिथी वारंवार येते, दर 15 दिवसांनी, दर 15 दिवसात ती तिथी येतेच. अमुक वार आला म्हणून असं झालं, अमुक ठिकाणी झालं म्हणून, अमुक रंगाचं केलं म्हणून तसं झालं, अमुक नाव ठेवलं म्हणून असं झालं. अरे असं नसतं. तुम्ही तुमच्या नावावर तुमचं आयुष्य ठरतंय का? तुमच्या मागच्या जन्मात प्रारब्धाने तुम्ही काय केलंय त्याप्रमाणे तुम्हाला ते भोगायला तुम्ही आलेला आहात. मग नाव काही का असे ना, तुमची कर्म बोलतात. कर्माकडे लक्ष द्या. कर्म सिद्धांत खूप महत्वाचा आहे. अक्षरशः मी इतके ते व्हिडिओ बघते आणि महिला त्याच्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर हे करतायत. एक स्त्री सांगते म्हणून लोकांचा विश्वास बसायला लागतो.
अरे स्वतःचा विचार करा ना. का नाही विचार करत की त्या असं सांगतायत ते खरंच होईल का? आपण शिकलोय ना, सायन्स शिकलोय ना. मग शास्त्रानुसार विचार करा की काहीतरी मी मध्ये ऐकलं की हल्ली काय अमुक प्यायलं की तुमचं रक्त वाढतं आणि मग तुम्हाला अमुकच होतं तमुकच होतं आणि ह्या ग्रहामुळे होतं. अरे मग तो ग्रह सगळ्यांना दिसतोय, पृथ्वी तलाच्या बाहेर आहे ना, तो सगळ्यांवर दृष्टी टाकतोय. प्रारब्धाने तुम्ही काय चुका केल्या आहेत त्याप्रमाणे त्याची तीव्रता कमी जास्त तुम्हाला भोगायला लागते. तुम्ही त्या अग्नीच्या किती जवळ आहात तेवढी झळ तुम्हाला भोगावी लागणार. मग त्या प्रारब्धाप्रमाणे तुम्ही किती अग्नीच्या जवळ आहात हे त्या कुंडलीवरनं कळतं आणि ते ज्योतिषाने वाचायचं असतं आणि वाचून स्थिती दुसऱ्याची न घालवता त्याला मार्गदर्शन करायचं असतं. मार्गदर्शन म्हणजे काय? परत इकडे जा तिकडे जा ह्याला मार्गदर्शन नाही म्हणत. मार्गदर्शन अशाला म्हणतात की तुम्ही हा कालावधी आहे, हा कालावधीमध्ये तुम्ही काय दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे, तुम्ही तुमच्या वाणीवर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे, तुम्ही तुमच्या विचारसरणीमध्ये कसा बदल करायला पाहिजे, ह्याला मार्गदर्शन म्हणतात. मार्गदर्शनामध्ये बरेच वेळा इकडे काय डोक्यानं पाणी घ्या, अमुक गडावर चढा, हे करा ते करा. अरे मग रोज तिथे वरती पाण्याची बाटल्या विकणारे रोजच वर जात असतात गडावर. का नाही विचार करत तुम्ही? खरंय की नाही? हे विचार सांगायची गरज भासतीये. हेच दुःख आहे आपल्या सगळ्यांचं. तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती असून काय असं केलं जातं हे कळत नाही. आणि मग हे असं येतं, मीडियामधनं येतं, मग सरकारला जबाबदार धरलं जातं. सरकार काय करणार आहे? तुम्ही डोकं चालवत नाही, नाही त्या लोकांना डोक्यावर बसवता, नाही त्या लोकांनी काहीही केलं तरी अगदी म्हणजे आपण शब्द बोलू शकत नाही इतक्या घाणेरड्या गोष्टी आपण बघतो आहोत. हे बघण्याला सुद्धा आपली म्हणजे बघण्या योग्य सुद्धा गोष्टी नाही आहेत आणि ते आपण शेअर करतो. असे व्हिडिओ शेअर करून आपण लोकांना दाखवतो, बघा बघा त्यांनी कसं केलं. अरे तू अजून 10 जणांना दाखवतोयस वाईट कृत्य. इनडायरेक्टली त्यांच्या नजरेने ते बघतायत. त्यापेक्षा असे व्हिडिओ जे लोकांना जागृती करणार आहेत ते व्हिडिओ पाठवा लोकांपुढे. ते विचार करायला लावा. त्याला नाही तुम्ही संमती देणार. असं करून कसं चालेल? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा पण सहभाग असला पाहिजे. जागृती ही एकट्या दुकट्या कुठल्या तरी धर्म प्रचारकाची, शिक्षकांची अशी नाहीये. ही आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या दिसतात त्या शेअर करण्यासाठी ह्या मोबाईलचा वापर करायचा आहे. वाईट गोष्टी ना पसरवल्या की एखादा कमकुवत मनाचा असतो ना, तोची स्थिती जाईल आणि तो घाबरवून परत याच लोकांकडे जाईल. अरे बापरे, माझ्या बाबतीत पण सध्या असंच घडतंय, 7:30 चालू आहे, मग मी पण जातो त्याच्या मागे. म्हणजे उलटच व्हायचं सगळं. गरज नाहीये ह्या सगळ्याची. मी अत्यंत कळकळीने विनंती करते तुम्हाला, आपण स्त्री आहोत, त्याचा गैरफायदा घेऊ देऊ नका. तुमच्याकडे शक्ती आहे. मला सांगा एका स्त्रीला किती पॉवर असते तिच्याकडे. म्हणजे एखाद्या नवजात बालकाला ज्याला बोलता येत नाहीये, तो नुसतं रडतोय, त्या म्हणजे ती माता नसताना सुद्धा तिला कळतं की त्या बाळाला काय होतंय. इतकं आपल्याला आतल्या गोष्टी कळतात आणि मग हे काय करायला आपण प्रवृत्त होतोय. आणि घरातले लोक माझी सून आहे तिने केलंच पाहिजे असले कसले हट्ट करतात. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सुनेचा, मुलीचा, कोणाचाही बद्दल काही वाटत नाही. आणि पुरुष पण जाताना दिसतात त्याच्या मागे. कशाने एवढे ग्रासलाय तो तुम्ही? खरंच विचार करा, लिहून काढा एकदा. याला छान उपाय आहे. लिहून काढायचं की मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या या गोष्टींसाठी आता ग्रासलेलो आहे. माझा मित्र अमुक अमुक गोष्टीसाठी ग्रासलेला आहे. माझा शेजारी अमुक अमुक गोष्टी यासाठी दुःखी आहे. आणि तिघांमध्ये कंपॅरिझन करायचं. कधी मी जास्त असतो, कधी तो जास्त असतो, कधी तो जास्त असतो. म्हणजे थोडक्यात काय, कधी ना कधी ते वर खाली असतंच असतं. मनुष्य वर खाली होणारच आहे. यात मोठं काय आहे? पुरुष पण जातात. बायका घरातले त्रास देतात म्हणून. काय त्रास देतात तुम्हाला? सगळ्यांना सहनशक्ती संपली आहे. ऍडजस्टमेंट संपलेली आहे. घरामध्ये अध्यात्मातला पण आता माहिती राहिलेला नाहीये. अक्षरशः सकाळी उठल्यावर कराग्रे बसते लक्ष्मी म्हणल्यापासनं आपल्याला
इतकी सुंदर संस्कृती दिलेली आहे आपल्या सनातन धर्माने, की कोणाचं वंदन कर, कोणाचं स्मरण कर, कुठे काय कर. आता हातात 3-3 दिलेले आहेत तुम्हाला, या हाताने कर्म करा आणि सगळं प्राप्त करा ना. आणि जर कमी जास्त झालं तर ठीक आहे, एवढं मोठं काय त्याच्यामध्ये. तुम्हाला ताप आल्यानंतर 4 दिवसात काही पूर्वीसारखं एकदम टोणटणीत नाही होत, जातो मध्ये काही काळ. तसं आयुष्याच्या 80 वर्षामध्ये अडचणींचे 2 वर्ष हे ताप आल्यासारखेच समजा. 7.5मध्ये तुमच्या कुकर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागतात. शनी हा कायद्याचा कारक आहे, त्याच्या ह्याच्यातनं कोणीही चुकत नाही. मग तुम्ही जर सत्कर्म केलेले असतील, निदान चांगले विचार ठेवलेले असतील, तर तुम्हाला 7.5चा त्रास होत नाही. पण झालं 7.5 आली, जरा शनी बदलला की झाले त्याचे व्हिडिओ सुरू झाले आणि भय निर्माण करणं सुरू झालं. तुमची ही रास का, मग तुम्हाला हे होणार, ती रास का, हे होणार. अरे त्या राशी एखाद्या रस्त्यावरच्या भीक मागणाऱ्या माणसाची पण असते, एखाद्या ऑफिसरची पण असते आणि एखाद्या मंत्र्याची पण असते. सगळेच काही अडचणी अशाच अवस्थेत असतात का? जरा वापरा ना हो. आपल्याला खरंच परमेश्वराने विशेष बुद्धी दिली, त्याचा वापर करा. अशा लोकांना त्यांचं म्हणजे त्यांना हे होऊ देऊ नका. कठीण आहे हे सगळं आणि हे वाढत जाणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. गल्ली तुम्हाला माणसं सापडतील. अमुक गंडा बांधा, तमुक हे करा. आत्ता मी सांगते परवाचीच गोष्ट. इंजिनियर एक व्यक्ती आहे, स्त्री आहे. माझे तिचे काही कारणास्तव भेट झाली. पायात पाहिलं तर काळा दोरा पाहिलेला. मला दृष्ट लागते, दोरा बांधलाय. आईने पण म्हणाली मला पण होतं, दोरा बांधलाय. त्या मुलाच्या दोन्ही हातात पायात सगळीकडे दोरे बांधले. म्हणलं माहिती का काळा रंग कोणाचा असतो? शनीचा. आता कोणी दिला 10 रुपयाचा दोरा, जर तुमचे हे गोष्टी हे करत असेल तर कसं चालेल? मग त्या तुम्हाला जो अडचणीचा काळ आहे ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आध्यात्मिक कडे जा, आपल्या संतांच्या शिकवणीकडे जा, आपल्या नामस्मरण वाढवा. आपण ऐकतो वाल्याचा वाल्मिकी झाले ऋषी, म्हणजे एवढे महान पातक केलेली व्यक्ती सुद्धा नामस्मरणाने जर इतकी श्रेष्ठ होते. मग भक्त प्रल्हाद पाहतो आपण, किती गोष्टी दाखवल्यात आपल्याला. का दाखवल्यात? मग मी नाही का तरुण जाऊ शकणार साध्या संसारात नामस्मरणाने? खरंच विचार करा, बघा तुम्हाला पटतंय का. आणि कमेंट करा. का कमेंट करा? की ह्या कमेंटमुळे ना हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातात. तुम्ही लाईक केलात की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्ही काहीच केलं नाहीत ना की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही. मी माझ्याकडनं हे सांगण्याचं काम केलं, पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कारण हेच आपणच एकमेकांना आता ह्या सगळ्यातनं वाचवू शकतो ह्या सगळ्या प्रवासामध्ये. कारण येत्या 8-10 वर्षामध्ये हे सगळं वाढणार आहे. घाबरून जायचं नाही. हेच अशा पद्धतीने सतर्क होत होत दुसऱ्यालाही सतर्क करायचंय, जागवायचंय. ते एबीपी माझाचं आहे ना, बघा नीट, काय बघा नीट आणि डोळे उघडा आणि काय आहे ना काहीतरी त्यांचं ते ब्रीदवाक्य. ते उघडा, डोळे उघडा आणि बघा नीट. खरंच उघडा आणि बघा नीट. डोळे उघडण्याची गरज आलेली आहे. अंधश्रद्धेची पट्टी डोळ्यावरनं काढण्याची गरज आलेली आहे. ती वेळीच काढा, नाहीतर त्या लोकांसारख्या आपण कधी तिथे याच्यात अडकू हे सांगता येणार नाही. हा भुलभुलई आहे. बाकी अजून डिटेल्स व्हिडिओ माझ्या फेसबुक अनुचरी आभाश्री या चॅनलवर आहेत आणि युट्यूब चॅनलवर आहेत. तेथेही जाऊन तुम्ही बाकी अनेक विषय बोलले जातात तेही बघा आणि सावध व्हा. आता आपण सगळे सावध होऊ अशा आशेने मी इथेच थांबते. धन्यवाद.